तर पहिला सामना कारण ज्यावेळी तुम्ही सिन्सिअरपणा मैदानावरती ज्यावेळी दाखल होता पूर्णपणे तुमचं कॉन्सन्ट्रेशन खेळावरती असतं 100% देण्याचा एफर्ट तुमचा पाहायला मिळतो त्यावेळी तुमचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो तर सनी 11 मापी या संघाकडून सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय अनिल जाधव मुट्टलवाडी पाटण विभागातील एक गाव आहे त्या गावातील हा खेळाडू आहे पहिला चेंडू ऑफसाइडला होता पंच केलाय अप्रतिम दर्जाचा फटका तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये मिलिंद वेट्टा यांच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार अनिल देखील एक तेज तरार गोलंदाज आहे सनी 11 मापे या संघाकडून खेळताना अनेक अप्रतिम दर्जाची ऑलराऊंडर खेळी या खेळाडूने मैदानावरती दाखल केली आहे अजून देखील 19 बॉल 38 धावांची घणाघाती खेळी याच मैदानावरती या गोलंदाजाने केली आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे यावेळी काहीसा हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होतात पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतायत वाईट बॉल असेल अतिरिक्त धावसंख्येची भर मैदानावरती तुम्हाला या धावफलकावरती होताना पाहायला मिळतीये रबल बॉल क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे की ज्यावेळी गोलंदाज मार्गस्थ होतो शोल्डर लेवल मधून जो स्पीड किंवा जी उसळी अपेक्षित असते त्यापेक्षा अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली आहे यावेळी हाफ ट्रॅकर होता फाईन लेग रिजन मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या धावफलकावरती अंकित होतील धावफलकाचा आलेख जर तुम्ही पाहिला 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय पहिला चेंडू जर पाहिलं होतं एक चांगल्या लाईन अँड लेनचा होता पण खेळाडू देखील तेवढाच तरबेज स्ट्राईक इनवर पाहायला मिळतोय क्रॅकिंग पंच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय पुन्हा एकदा त्याच पैसा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये चेंडू जातोय एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये पंच आम्हाला कळवतायत हा येतोय मिलिंद वेट्टा यांच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या उसळी घेऊन जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती या खेळाडूचं मैदानावरती उपस्थित राहणं खूप महत्त्वपूर्ण एक स्टेबल क्रिकेट मैदानावरती दाखल करावं लागेल कारण जर हा खेळाडू जास्तीत जास्त काळ जर मैदानावरती स्टेबल राहिला धावा त्याच्या बॅट मधून तुम्हाला येताना पाहायला मिळतील आणि मित 11 कोपरखेरणे या संघाचा धावफलक देखील उंचवताना आपल्याला पाहायला मिळू शकतो गोलंदाज देखील तेवढाच तेज तरार चतुर्शानाक्ष गोलंदाज आहे अनिल सज्ज झालाय यावेळी स्ट्रॉंग बॅट गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय 1 बाउ सीमारेषा पार आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय मिलिंद यांच्या बॅट मधून तर चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचतीये 17 या धावसंख्येवरती 17 या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय काहीस महागडं षटक नक्कीच पाहायला मिळते अनिल याच्या गोलंदाजीतून 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे पुढचा चेंडू घेऊन मिलिंद याच्यासाठी यावेळी चांगली गोलंदाजी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतीये फलंदाजाने अपेक्षित जी उसळी येईल याची अपेक्षा धरली होती त्यापेक्षा आणखीन जास्तीत जास्त उसळी पाहायला मिळाली होती
आणि निर्धाव चेंडू आलाय, त्यानंतर खऱ्या अर्थानं एक आत्मविश्वास देखील या गोलंदाजाचा उंचावला असेल. तर षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती स्थिरावलेली 17 या धावसंख्येवरती. तर द्वितीय षटक असेल. द्वितीय षटकासाठी कुठल्या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल? तर द्वितीय षटकासाठी कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाईल सनी 11 मापे या संघाकडून? तर गोलंदाज रणजित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तर स्ट्राइक एंडवर आणखीन एक घातक फलंदाज, ज्या फलंदाजाची ओळख एक लांब लचक षटकार खेचण्यासाठी ओळखली जाते. एक पॉवरफुल बॅट्समन, एक पॉवरफुल हिटर स्ट्राइक एंडवर प्रणित सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्क वरती रणजित गोलंदाजी मार्क वरती आहे. एक वैविध्यता या व्हेरिएशन असलेली गोलंदाजी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे कर्णधाराकडून. रणजितचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता, सरळ लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. अनिल याच्या डोक्यावरून 6 धावसंख्येसाठी. जशी सावधंकेची मोहर धावफलकावरती लागली आहे तर धावफलक देखील तेवढ्याच गतीने उंचावताना पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. रणजित वरती पहिल्या चेंडूवरती प्रहार झालाय आणि त्या प्रहाराचा प्रत्युत्तर देईल की पुन्हा एक गणाघाती फटका पाहायला मिळू शकतो प्रणितच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. थिंक एज लागल्यानंतर थर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळालाय. तर एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. तसेच कोपरखेरणे 40+ या संघाकडून देखील सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातो. असेच सर्वांचे लाडके जितूभाई यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. रणजितचा पहिल्या चेंडूवरती प्रहार आल्यानंतर स्वतःच्या चुकीतून स्वतःची जी मिस्टेक आहे त्याला रिसॉल्व करून पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी चांगला चेंडू होता पण बिलॉंग टू द लाईन. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येची भर आणि संघाची ही धावसंख्या 25 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी अक्रॉस द बॅट चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार मिलिंद वेट्टा यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती लागतील. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. ज्यावेळी क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेले त्या पद्धतीने मानसिकता निर्माण करून चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रार असा काहीसा खेळ या फलंदाजाच्या बॅटमधून त्या खेळीतून येताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहतोय आपण मिलिंद यांना. तर गोलंदाजी देखील तेवढीच धारदार करावी लागेल रणजित यांना. हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी मिळतंय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक मोठा हादरा लागतोय मित 11 कोपरखेरणे या संघाला. मिलिंद वेट्टा परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतील. तर मिलिंद या ठिकाणी बाद होत आहेत. जर आपण पहिली धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. एक मोठा धक्का लागतोय. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 8 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची खेळी खेळून हा खेळाडू एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्या संघाला नेताना पाहायला मिळालाय. त्यानंतर आणखीन एक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सतीश सनस वायू विभागातील एक नामांकित खेळाडू आहे. अनेक वेळा जर तुम्ही पाहिलं असेल कमी चेंडूमध्ये जास्त धावांची गरज असेल असे अनेक विक्रम पराक्रम ज्याच्या नावे तो सतीश सनस मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट विश्वामध्ये नाम उंचावताना देखील पाहायला मिळाला तर आपला एक व्यवसाय देखील क्रिकेट विश्वामध्येच निर्माण केलाय. सनस स्पोर्ट्स याचे मालक देखील ते आहेत. ते मैदानावरती दाखल झालेत. धावसंख्येचा विचार केला तर माझे साथी स्कोरर मला कळवतात 29 ही धावसंख्या आहे.
4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत रणजितने चांगल्या दर्जाची गोलंदाजी रब्बर बॉल क्रिकेटमध्ये टाकली आहे. यावेळी ब्लॉक होल होता, ऑफ साईडला हलक्या हाताने खेळलाय, गॅप मध्ये ढकलून दिले चेंडूला. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानल्यानंतर धावफलक 31 या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडवर सतीश सनस पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडू चांगले हाताळलेत. 6व्या चेंडूवरती देखील त्याच पद्धतीची खेळी खेळावी लागेल. यावेळी पण नाही एकदा ब्लॉक होल, तेज तरार चेंडू होता. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी पावसाचं आगमन होतं खेळपट्टी काहीशी ओलसर होते आणि ज्यावेळी ओलसर खेळपट्टी असते त्यावेळी गोलंदाजासाठी ती सहाय्यकारक ठरते, कारण चेंडू ज्या गतीने हाताळला जातो त्यापेक्षा जास्तीत जास्त गतीने स्किट होतो. पण जर तुम्ही पाहिलं तर पावसाचं आगमन या ठिकाणी झालेलं नाहीये, खेळपट्टी सुकलेली आहे आणि त्यामध्ये देखील तेज तरार चेंडू हाताळण्याची क्षमता ही या गोलंदाजाकडे पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ, 31 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. तृतीय षटक असेल. तृतीय षटकासाठी ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळले, म्हापे या संघासाठी वारंवारता गोलंदाजी करताना देखील अप्रतिम दर्जाचा खेळ, प्रत्येक स्पर्धेमध्ये 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न ज्याने केलाय तो अनिल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर देखील प्रणित आणि सतीश ही जोडी आहे. प्रणित वरती खूप मोठी जबाबदारी आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे. अनेक घातक खेळी त्याच्या देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाने पाहिले आहेत. तोच खेळाडू स्ट्राईक इटवर सज्ज आहे. तर अनिल निघतोय. आपलं द्वितीय षटक, संघाचं तिसरं षटक हातात घेऊन. पहिला चेंडू असेल अनिल टू प्रणित. यावेळी अप्रतिम चेंडू, इनसाइड स्विंग येताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीची कल्पकता, वेग मैदानावरती दाखवताना पाहायला मिळालाय. तर एका धावसंख्येची भर होतीये. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती. पाटण क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने आपली एक नवीन वेगळी ओळख निर्माण केली आहे. तोच हा खेळाडू आज गोलंदाजी मार्कवरती म्हापे या संघाकडून नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनवर सतीश सनसे, द व्हेरी डेंजरस मॅन इन ऑन स्ट्राईक सतीश पाहायला मिळतोय. अनिल पुन्हा एकदा निघेल पुढचा चेंडू घेऊन सतीशसाठी. सतीशसाठी हा चेंडू काहीसा आत येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये मिलिंद बेटा ज्यावेळी स्ट्राईक इनवर होते त्यावेळी देखील याच पद्धतीची गोलंदाजी केली गेली होती. पण त्यांच्या बॅटमधून ज्यावेळी एक चांगल्या चेंडूवरती प्रहार झाला, मानसिकतेमध्ये काहीसा बदल आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक कसं करावं हे मैदानावरती दाखवून देणारी ही गोलंदाजी अनिलची पाहायला मिळतीये. यावेळी एज घेतली गेली आहे. पुन्हा एकदा थर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण तुम्ही पाहताय. पण जर रब्बर बॉल क्रिकेटचा विचार केला तर चौकार षटकारांची आतिषबाजी ही आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाली आहे आणि तीच चौकार षटकारांची आतिषबाजी अपेक्षित आहे. ती सर्व मित 11 कोपरखेरणे संघातील खेळाडूंना, त्यांच्या सपोर्ट करणाऱ्या प्रेक्षक वर्गांना, सर्वांना याची अपेक्षा आहे आणि ती खेळी खेळावी लागेल. यावेळी हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा खूप प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वी. चांगलं षटक, मॅच टर्निंग ओव्हर हाताळताना गोलंदाज पाहायला मिळालाय. कारण जर तुम्ही धावफलकाचा आलेख पाहिला, 2 षटकांचा खेळ झाला होता. धावसंख्या 31 या धावसंख्येवरती होती. त्यानंतर महत्वपूर्ण षटक होतं जिथे जर धावा अंकित केल्या गेल्या असत्या तर मित 11 कोपरखेरणे संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरताना पाहायला मिळाला असता. यावेळी चांगली गोलंदाजी अपील केली गेली आहे. नक्कीच आत्मविश्वास कमी, फलंदाज सेफ असेल पण निर्धाव चेंडू आलाय आणि ज्यावेळी क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी निर्धाव चेंडू येतो दबाव तंत्र वाढलं जातं धावसंख्या उंचावण्याचं आणि त्यामध्ये मानसिकतेत बदल झाल्यानंतर काहीसा फलंदाज देखील चुकी करताना पाहायला मिळालाय. पण खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल अनिल या गोलंदाजाचं. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी हाफ ट्रॅकर होता, फाईन लेग रिजन मध्ये हुक केलाय,
क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. दुसरा धावेचा प्रयत्न पण काहीशी खराब फेक पाहायला मिळाली आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी झाल्यानंतर षटकाची समाप्ती झाली आहे. संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती. अनिलने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्चिक ठरला होता. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संधी दिली गेली. ती संघाच्या कर्णधाराकडून विश्वास ठेवला गेला आणि त्या विश्वासात पूर्णपणे पात्रता ठरवून त्याने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्चिक ठरलाय. खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रिकेटमध्ये 10 धावांचं जरी षटक हाताळलं तरी ती एक इकॉनॉमिकल बॉलिंग म्हणून पाहिली जाते आणि त्या इकॉनॉमिकल बॉलिंग एव्हरेजपेक्षा देखील कमी धावा त्याने या षटकामध्ये खर्चिक केलाय. तर चौथ्या षटकासाठी नंदन गोलंदाजी मार्क वरती आहे. धावफलक 38 या धावसंख्येवरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. तर स्ट्राइक एंडवर प्रणित पाहायला मिळेल. यावेळी चेंडू पुढे ठेवला होता अक्रॉस द बॅट डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 39 आकड्यावरती. मिलिंद ज्यावेळी बाद झाले त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल धावफलकावरती काहीसा रोख लागताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नंदन टू सतीश. यावेळी अक्रॉस द बॅट चेंडू हवेत आहे. जास्तीत जास्त काळ हवेत असेल तर एलिव्हेशन काहीच कमी मिळालंय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धावचीची संधी आहे. खराब असं कलेक्शन आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. काहीसा झुजतोय, काहीसा संघर्ष करतोय सतीश मैदानावरती, पण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, ती कॅपेबिलिटी, ती ॲबिलिटी या खेळाडूकडे. एक चांगला फटका जर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला तर त्याची ती विस्फोटक फलंदाजी देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नंदन. ज्या पद्धतीने अनिलने जी गोलंदाजी केली त्याला अनुसरूनच गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सतीश स्ट्राइक एंडवर आहे. यावेळी स्लोवर वन होता, आधीच बाकीत केलं गेलं होतं. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक असा फटका पाहायला मिळतोय. सतीश याच्या बॅट मधून येतोय हा गगनाला गवसणी घालणारा षटकार आलाय. मी आधीच म्हणलं होतं एक चांगला मिडल ऑफ द बॅट एक फटका जर त्याच्या बॅट मधून आला तर ती खेळी तुम्हाला बहारताना पाहायला मिळू शकेल. तर संघाची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती. तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा कसं कमबॅक केलं जाईल नंदन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी स्लोवर वन. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, ही चतुर चाणाक्ष युक्ती गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. तू जर माझ्यावरती प्रहार करू शकतो तर त्याचं प्रत्युत्तर मीही देखील देऊ शकतो. अप्रतिम असा नमुना गोलंदाजीचा नंदन याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालाय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 5वा चेंडू असेल. धावफलकाचा आलेख पाहिला तर 47 या धावसंख्येवरती स्थिरावलेला. यावेळी अक्रॉस द बॅट खेळायचा होता. अपील या ठिकाणी नक्कीच केले गेले. पंचांनी वाईटचा इशारा दर्शवलाय. अवांतर धावसंख्येची भर आहे. आतापर्यंत चांगल्या कंट्रोल लाईन अँड लेनची गोलंदाजी नंदनच्या माध्यमातून पाहायला मिळाली गेली. यावेळी काहीसं वेगळं पण मैदानावरती करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा परिणाम तुम्ही वाईटच्या रूपामध्ये पाहताय. अप्रतिम असा खेळ चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलते, रंग रूप बदलताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय नंदन. यावेळी देखील खराब गोलंदाजी, खराब लाईन अँड लेंथ, वाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्येवरती भर होते ती जाऊन पोचतीये 49 या आकड्यावरती. चौथं षटक तुम्ही मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय. स्ट्राइक एंडवर सतीश सज्ज झालाय. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा होता. प्रॉपर प्लेसिंग जे असते, ज्यावेळी बॅलन्स जो असतो खेळताना त्या फटक्यामध्ये जो शॉट त्याला सजवायचा होता तेवढं
प्रॉपर प्लेसमेंट त्याची पाहायला मिळाली नाही आणि ही एक धाव या ठिकाणी अंकित झाली आहे. अर्धशतकीय धावफलक आपल्याला मीत 11 कोपर खेरणे या संघाचा पाहायला मिळतोय. 50 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. आता खऱ्या अर्थानं जर प्रणीतची भूमिका खूप महत्वपूर्ण असेल, सलामीला आलेला फलंदाज आहे, धावांची अपेक्षा त्या खेळाडूकडून असेल. अक्रॉस द बॅट अप्रतिम दर्जेदार असा फटका पाहायला मिळालाय. जी गरज मीत 11 कोपर खेरणे या संघाला होती त्या दर्जाचा हा फटका पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 56 या धावसंख्येवरती आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 56 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली जाईल सनी 11 मापे या संघाकडून पाहावं लागेल. कुठल्या गोलंदाजाला मार्गस्थ केलं जाईल. धावसंख्या तुम्ही पाहताय ती 56 या आकड्यावरती. तर या इनिंग मध्ये उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 6 चेंडूंचा खेळ हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. कारण जर पाहिलं असेल सतीश आणि प्रणीत ही जोडी मैदानावरती आहे. जास्तीत जास्त काळ ते मैदानावरती अनेक चेंडू त्यांनी खेळलेत. त्यामुळे चेंडूची पूर्तता करायची विनंती असेल. तर धावफलक पाहिला आपण 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर 56 या आकड्यावरती आहे. 56 ही धावसंख्या धावफलकावरती असताना गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. निसार आता गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्ही पाहताय सज्ज होईल सतीश. धावसंख्या 56. 6 चेंडूंचा महत्वपूर्ण खेळ. यावेळी स्लोवर वन हा ट्रॅकर होता. जो चेंडू खऱ्या अर्थाने मिडल ऑफ द बॅट होणं गरजेचं होतं. झुंजताना काहीसा पाहायला मिळतोय. सतीश संघर्ष करतोय. तुम्ही मैदानावरती संघर्ष करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही संघर्ष करणार त्यावेळी त्या संघर्षानंतर जे यश मिळेल ते नक्कीच यशस्वी होताना तुमच्या लक्षात राहताना एक अविस्मरणीय क्षण तुम्हाला देऊन जाईल. प्रणीतच्या बॅट मधून जर तुम्ही पाहिलं असेल 2 षटकार पाहायला मिळालेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निसार गोलंदाजी मार्क वरती आहे. 57 ही धावसंख्या आहे. समोरचा संघ देखील तेवढाच बलवान संघ आहे. जास्तीत जास्त धावा आकाराव्या लागतील त्या धावफलकावरती. यावेळी स्लोवर वन एलिव्हेशन काहीच मिळालेलं नाहीये. फटका जो सजवायचा होता त्यामध्ये प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी खराब असं यष्टी रक्षकाची भूमिका. काहीसा बॅकअप पाहायला मिळालेला नाहीये. तर या ठिकाणी 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या 60 या धावसंख्येवरती आहे. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक आहे. निसार गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. मोठा फटक्याची अपेक्षा सतीश कडून केली जातीये. तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल केले गेले. तर यावेळी लोअर फुल टॉस होता. फिरवायचा होता. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळत नाहीये. आजच्या दिवसामध्ये जे प्रॉपर मिडल ऑफ जे बॅट्स स्विंग होणं गरजेचं आहे ती बॅट स्विंग सतीशची पाहायला मिळाली नाही. जो खेळ आणि ज्या खेळीसाठी सतीश सनस हे नाव ओळखलं जातं तो खेळ आजच्या दिवसामध्ये त्या खेळाडूला साकार करण्यात सादर करण्यामध्ये काहीसा अयशस्वी ठरतोय. प्रणीत स्ट्राईक एंडवर आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय 61 या धावसंख्येवरती आहे. यावेळी मोठा फटका ब्लास्ट पाहायला मिळतोय. प्रणीतच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 67 या आकड्यावरती. प्रणीतच्या बॅट मधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ज्यावेळी मीत 11 कोपर खेरणे या संघाला धावांची आवश्यकता आहे. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. त्यावेळी प्रणीतच्या बॅट मधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा प्रणीत सज्ज होईल. निसार गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे.
यावेळी स्विंग होता, लोवर स्लोवर वर चेंडू होता, आधीच ओळखलं होतं आणि आणखीन एक मोठा फटका, सलगचा हा दुसरा षटकार. अप्रतिम दर्जाची खेळ साकारताना प्रणित यांना आपण पाहताय. संघाची धाव संख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 73, 73 या आकड्यावरती. तिसरा षटकारांची हायट्रिक आपल्याला पाहायला मिळते की काय प्रणित त्याच्या बॅट मधून. यावेळी पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, पाठलाग केला जातोय तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि खराब असा गॅदर कलेक्शन आणि 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या जात आहेत. तर 3 धावा अंकित केल्या गेल्यानंतर धावचीच्या रूपामध्ये 37 रन आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. 3 धावा अंकित होत आहे. संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते ती 76. 77 धावांचं लक्ष्य आहे. तर विनंती केली जाईल मित 11 कोपरखेरणे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि 77 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर सन्नी 11 मापे संघाकडून कोणते खेळाडू पाहायला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. तर 77 धावांचं लक्ष आहे. त्या 77 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर सनी 11 मापे या संघाकडून सुरेश आणि रोहित जोडी पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं मापे या संघाकडून सलामीला येताना अनेक विस्फोटक खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. ते खेळाडू खऱ्या अर्थानं जर हे दोन्ही फलंदाज जर त्वरित बाद करण्यामध्ये मित 11 कोपरखेरणे संघ जर यशस्वी ठरला तर काहीसा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना तो संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर धावांचं लक्ष 77 धावसंख्येचं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय मित 11 कोपरखेरणे या संघाकडून. तर संघासाठी आपलं सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन वेग गोलंदाजाचा ऑलरेडी असतो त्यापेक्षा अतिशय त्वरेने अतिशय तीव्रतेने ती गोलंदाजी केली जाते. तर जाऊया सामन्याच्या दिशेने 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 77 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्याच्या द्वितीय प्रहराला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाज अमर सज्ज आहे. स्ट्राईक इनवर रोहित, नॉन स्ट्राईक इनवर सुरेश पाहायला मिळतोय. तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे.
वेळेचा देखील अपयोग करायचा नाहीये, दोन्ही संघांना विनंती असेल. पहिला चेंडू रोहित साठी अक्रॉस द बॅट पुल केला गेलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय बुलंदी पार षटकार. पहिल्या चेंडूवरती आपला खेळातील असलेला आत्मविश्वास, जे इरादे आपण म्हणतो ते स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅट मधून हा येतोय षटकार. चेंडूची पूर्तता करायची विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. ही रबर बॉल क्रिकेटची जादू आहे की या मध्ये तुम्हाला फक्त मिडल टायमिंग आणि पॉवर जर पाहायला मिळाली तर एक लांब लचक षटकार पाहायला मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला बौद्धिक क्षमता खूप दाखवावी लागते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप असणं गरजेचं आहे. द्वितीय चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. पुढे ठेवला होता सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती आहे. यावेळी फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती. यावेळी चांगल्या दर्जाची गोलंदाजी, खऱ्या अर्थानं दैविक देणगी एक लेफ्ट आर्म बॉलरला असते आणि त्यामध्ये जर त्याची व्हेरिएशनची गोलंदाजी पाहिली तर खऱ्या अर्थानं कौतुकास्पद गोलंदाजी म्हणून पाहिलं जातं. सुरेशसाठी हा चेंडू यष्टीरक्षकाकडून चुकी आणि स्ट्राइक इनवर त्याच्या बॅट मधून तुम्हाला षटकार पाहायला मिळाला होता, तो स्ट्राइक इनवर असेल. रोहित स्ट्राइक इनवर सज्ज होईल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 9 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार झाला. प्रहारानंतर एक चांगलं कमबॅक अमर माने यांच्याकडून होतोय. मानेवाडी गावाकडून 32 शिराळा विभागामध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या हंगामामध्ये सर्वात मॅन इन फॉर्म खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होताना तुम्ही पाहिली आहे. एका धावसंख्येची भर. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू आहे. 10 ही धावसंख्या आहे. 77 धावांचा पाठलाग करताना अजून देखील 25 चेंडूंमध्ये त्यांना 67 धावसंख्येची गरज आहे. यावेळी पुल केलाय. हुक केल्यानंतर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय वाईड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावसंख्येसाठी. आतापर्यंतचे 5 चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होती. शेवटच्या चेंडूवरती निश्वास देणारा हा षटकार पाहायला मिळालाय. षटकाराने धावसंख्येवरती देखील फेरबदल होत आहेत. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. 16 ही धावसंख्या आहे. द्वितीय षटकासाठी गोलंदाज मार्गस्थ होईल सनी. एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. भन्नाट वेग ज्याच्या गोलंदाजीकडे आहे. शरीरदृष्टीचा जर विचार केला तर एक हायटेड बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो सज्ज होताना पाहायला मिळेल. 16 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून तुम्ही एक एक षटकार पाहिलाय. तर अतुल भालेकर तुम्हाला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. काही निर्णय मी आधीच म्हणलंय, कॅप्टन कूल आहे. सामन्यामध्ये कसे फेरबदल होतात आणि त्या सिच्युएशन अनालिसिस करून गोलंदाजांकडे ती गोलंदाजी दिली जाते. तर अतुल वरती ती जबाबदारी दिली गेली आहे. हाही देखील पाटण विभागातील भालेकरवाडी या गावचा हा खेळाडू आहे, ज्याने अनेक सातारा विभागातील स्पर्धा ज्याने गाजवलाय. तो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. स्ट्राइक इनवर तुम्ही पाहताय रोहित आणि सुरेश नॉन स्ट्राइक इनवर आहे. दोघांच्या बॅट मधून एक एक षटकार आलाय. ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करताना कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं की या षटकांमध्ये एवढ्या धावा येणं गरजेचं आहे, त्या पद्धतीची खेळी दोन्ही खेळाडू खेळतायत. अतुल निघतोय गोलंदाजी मार्क वरती. अतुलचा हा चेंडू पहिलाच पूर्णपणे झोन मध्ये मिळाला होता आणि त्याला पंच केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. रोहितच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक षटकार. मागील षटकातील देखील पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता
आणि या षटकातील देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तोच फलंदाज स्ट्राईक इनवर रोहित. मापे या संघासाठी खेळताना एक उदयनमुख खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या खेळीचा देखील प्रदर्शन मैदानावरती करतोय. आणखीन एक होता चाबूक फटका, बॅकफुटवर गेला, उसळी घेतली, त्याकडे लक्ष वेधलं आणि आणखीन एक प्रेक्षकांची देखील दाद मिळताना पाहायला मिळते या फटक्यासाठी. प्रत्येक प्रेक्षकाकडून नक्कीच कौतुक केलं गेलंय. ही या खेळाडूची खेळी आहे. पूर्णपणे रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमचं शेवटच्या क्षणापर्यंत असलेलं लक्ष, तुमची ती मनगटातील ताकद, ती बॅट स्विंग अप्रतिम दर्जाची. 2 चेंडूवरती गणाघाती प्रहार अतुलच्या गोलंदाजीवरती केले गेलेत. षटकारांची हायट्रिक प्रेक्षक वर्गांच्या भेटीला रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळते की त्या प्रहाराचं प्रत्युत्तर एक चांगलं कमबॅक अतुल करेल. फुल टॉस होता, काहीसा लोअर फुल टॉसचा चेंडू होता, पॉइंट रिजन मध्ये खेळला. एक धाव घेतले, बघता बघता काहीसा लेझीनेस पाहायला मिळाला, त्यामध्ये 2 धावा, खराब फेक. तिसरी धाव देखील या ठिकाणी घेतले गेले आणि 3 धावा यशस्वी. तर 3 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. साथी स्कोरर मला कळवत आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 31 या आकड्यावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये, एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सन 11 मापे संघ पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज सुरेश आहे. दोन्ही अफलातून जोडी मैदानावरती आहे. यावेळी हा ट्रॅकर होता, त्याला पुल केला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सचिन कदम त्या ठिकाणी काहीशी चुकी करताय, झेल सुटला गेलाय, जीवनदान प्राप्त केलं गेलंय. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे, त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या खेळाडूकडून या ठिकाणी चुकी झाली आहे. मागील सामन्यामध्येच तुम्ही पाहिलं असेल, मच 11 नेरुळ रुपेश यांना संधी दिली आणि त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळाले होते. तशीच काहीशी केळी सुरेशची देखील पाहायला मिळेल की काय. यावेळी अक्रॉस द बॅट खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कलेक्शन झालं नाही, तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळालंय आणि धावा या ठिकाणी अंकित होत आहेत 2 आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. 3 चेंडूवरती नक्कीच प्रहार झाले होते, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय अतुल यांच्या गोलंदाजीतून. शेवटचा चेंडू आहे, महत्वपूर्ण चेंडू आहे या सामन्यातील, कारण मापे या संघाचा धावफलक खूप उंचावला गेलाय. स्लोवर चेंडू होता, आधीच ओळखलं होतं, चेंडू सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक लांब लचक असा फटका, षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. करारा असा फटका सुरेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. 41 ही धावसंख्या आहे धावफलकावरती. तृतीय षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय अमर. पुन्हा एकदा अमर वरती जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने महापे संघाचा विचार केला, अनिल याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेला आणि त्या विश्वासावरती सार्थक ठरताना त्याने ते 7 धावांचं षटक, एक मोठा डिफरन्स निर्माण केला गेला होता त्या षटकाने, त्या ओव्हर नंतर. तोच विश्वास असेल अमरवरती देखील ठेवला जाईल. रोहित आणि सुरेश यांनी नक्कीच खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन वरती संघाचा धावफलक नेऊन ठेवलाय. जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्चिक ठरला होता अमर. द्वितीय षटकासाठी अतुल भालेकर यांना तुम्ही पाहिलं, त्यांच्या षटकामध्ये 25 धावा या दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्यात. तर तिसऱ्या षटकासाठी अमर यांना पुन्हा एकदा मार्गस्थ केले. स्वतःवरती विश्वास, तुमचा आत्मविश्वास, तुमची विलिंग पॉवर खूप गरजेची आहे, कारण 6 चेंडूंचा खेळ आहे. त्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये तुमच्या हातात चेंडू आहे, तुमच्यातली ती कल्पकता तुम्हाला दाखवावी लागेल, त्या कलेचं, त्या कौशल्याचं प्रदर्शन. कारण ज्यावेळी तुम्ही, प्रत्येक खेळाडू ज्यावेळी मैदानात दाखल होतो त्यावेळी यशस्वी होण्यासाठीच दाखल होतो, पण त्यावेळी तुम्ही जी मनामध्ये ती धारणा येते यशस्वी होण्याची, ती धारणा ती सार्थक करण्यासाठी तुम्हाला खेळ देखील दाखवावा लागेल. आणि तो खेळ दाखवताना सर्वात मोठा फॅक्टर जो असतो तो म्हणजे तुमची विलिंग पॉवर. यावेळी चेंडू हवेत आहे,
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू लँड होतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 43 या धावसंख्येवरती आहे. तब्बल 77 धावसंख्येचा पाठलाग करताना 43 ही धावसंख्या सन्नी 11 मापे या संघाकडून आखल्या गेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये प्रथम सामना मच 11 नेरूळ विरुद्ध फार्म 11 बोनकोडे विरुद्ध पाहायला मिळाला. यावेळी ब्लॉक होलचा चेंडू हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता. प्रॉपर कशी झालेलं नाहीये. फेक केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वी. तर त्या सामन्यामध्ये बोनकोड या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलं होतं. चांगला खेळ त्यांच्या फलंदाजाने देखील सादर केला होता. त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट ज्या पद्धतीने चेसिंग करताना तुम्हाला ज्या खेळीची अपेक्षा असते ती खेळी नेरूळ या संघाकडून पाहायला मिळाली आणि तो नेरूळ संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. तर द्वितीय सामना आहे मित 11 कोपरखेरणे विरुद्ध सनी 11 महापे. यावेळी बैठी फटका खेळायचा होता पण तेवढा प्रॉपर एलिव्हेशन चेंडू अपेक्षापेक्षा जास्त गतिशील पाहायला मिळाला आणि 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्यात. अमरचं षटक देखील खूप महत्वपूर्ण होतं आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी अमर माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहता या 2 धावसंख्येने 47 या आकड्यावरती आहे. महत्वपूर्ण खेळी खेळतोय. एक विजयी खेळी साकार ज्या पद्धतीने खेळताना एक सलामवीर पाहायला मिळतो त्या पद्धतीची खेळी रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. यावेळी सरळ लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावसंख्येसाठी. चांगल्या दर्जाचा खेळ आणि तेवढ्याच दर्जाचा हा फटका रोहितच्या बॅट मधून येतोय. हा षटकार षटकाराने संघाची धावसंख्या 53 या धावसंख्येवरती आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ आहे. धाव येणं खूप गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेट मध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला एक ग्वाही देणारी ठरू शकत नाही आणि 2 षटकानंतर जे 3 षटक हाताळले गेले त्यामध्ये काहीशी संघर्षात्मक खेळी खेळताना मिथिलेन कोपरखेरण्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते. पण सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज संपूर्णतः रोहितची फलंदाजी खूप महत्वपूर्ण ठरली आहे. यावेळी आणखीन एक मोठा ब्लास्ट. आणखीन एक गगनाला गवस निघालणारा हा षटकार पाहायला मिळाला आहे रोहितच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 59 आकड्यावरती. तर 59 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. तर 11 चेंडू 41 या धावसंख्येवरती रोहितची फलंदाजी पाहायला मिळतीये. तब्बल 9 धावा कमी असतील अर्धशतक उभारण्यापासून रोहित हा खेळाडू. संघाची धावसंख्या 59 या आकड्यावरती आहे. अजून देखील 18 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि त्या 18 धावांमध्ये 9 धावा फक्त अपेक्षित असतील ते अर्धशतकासाठी सुरेशच्या. तर प्रणित वरती जबाबदारी दिली गेली. एक वैविध्यता पूर्ण गोलंदाजी, एक वैविध्य कौशल्य असलेला हा गोलंदाज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, प्रॉपर स्विंग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. चेंडू काहीसा बाहेर येताना पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळी ऑफ साइडला पंच केलाय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय 6 धावसंख्येसाठी. तर 6 धावसंख्या आल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 65 या धावसंख्येवरती. तर 65 ही धावसंख्या पुन्हा एकदा प्रणित सज्ज झालाय. स्ट्रायकिंग वर सुरेश पाहायला मिळतोय. सुरेशसाठी हा चेंडू हुक करायचा होता, हुक करता आलेला नाहीये. स्वतः वरसी नाराज होतोय. तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय.
एक नंबर सिरीज पाहायला मिळते की काय या धावफलकावरती, आणि तीच नंबर सिरीज पाहायला मिळतीये. .6 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 72 या आकड्यावरती. 71 क्षमस्व असेल, 71 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. अजून देखील विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. तर नक्कीच एक चांगला फिनिश पाहायला मिळतोय की काही षटकाराच्या माध्यमातून हा फिनिश पाहायला मिळेल. आणि यावेळी अक्रॉस द बॅट चेंडू जातोय फ्लॅटेड 4 धावसंख्येसाठी. अजून देखील 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. काहीसा धावा करण्यामध्ये देखील मिथिलेवन कोपरखैरणे संघ देखील काहीसा कमी पडलाय आणि गोलंदाजीमध्ये देखील ती धार पाहायला मिळालेली नाहीये. आणि यावेळी एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि 6 चेंडूंचा खेळ अजून उर्वरित शिल्लक आहे. एका धावसंख्येची आवश्यकता असेल. येणारे 6 चेंडू एका धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने वाटचाल करताना तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, सनी 11 मापे संघ. पण क्रिकेटमध्ये भाकीत करणं अनेक वेळा चुकीचं ठरतं. 6 चेंडू एका धावसंख्येची गरज असताना देखील गोलंदाजाने ती किमिया करून दाखवली, ती रोखून ठेवलंय त्या फलंदाजांना ती धाव देखील करण्यापासून. तर गोलंदाज सज्ज झालाय. मिलिंदचा पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, एका धावसंख्येची आवश्यकता असेल. खऱ्या अर्थाने सुरेशचा एक मनसुबा आहे की एक चौकार षटकाराच्या साहाय्याने सामन्याची या ठिकाणी समाप्ती करावी. आणि यावेळी हेलिकॉप्टर खेळला गेला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल बाद होतोय. पहिला हादरा लागतोय सुरेशच्या रूपामध्ये, तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. तर नंदन मैदानावरती दाखल होत आहे. 4 चेंडूंचा खेळ हा अजून देखील शिल्लक आहे. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे 4 चेंडू एका धावसंख्येची गरज आहे. तर नंदन मैदानावरती दाखल झाले. 4 चेंडू एका धावसंख्येची गरज आहे. थोड्याशा काहीशा धावा जर टिपल्या गेल्या असत्या तर या गोलंदाजाने नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असती. आणि यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये, लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. आणि विजयी संघ ठरतो या सामन्याचा सनी 11 मापे संघ. तर विजयी संघ ठरलाय सनी 11 मापे संघ. यानंतर होणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मच 11 नेहरू विरुद्ध सनी 11 मापे अशी ही लढत असेल. तर विनंती केली जाईल दोन्ही संघांचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. सनी 11 मापे संघ त्याच